प्रायश्चित्त होम म्हणजे मुंजीत केल्या जाणाऱ्या विधींमधला एक विधी. याच्यात जर का गर्भदानापासून ते चौलकर्मापर्यंतच्या 9 संस्कारांपैकी जर काही संस्कार काही कारणाने करायचे राहून गेले असतील तर होम हवनपूर्वक प्रायश्चित्त घेऊन मग उपनयन हा 10वा संस्कार करायचा असतो. नमस्कार, मी प्राची. मुंज सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत. या सिरीजमध्ये आपण मुंजीत केल्या जाणाऱ्या विधींची थोडक्यात माहिती घेत आहोत. शिवाय या विधींशी रिलेटेड गाणीसुद्धा या चॅनलवर अव्हेलेबल आहेत. मंगलाष्टक, मातृभोजन गीत, ती गाणीसुद्धा तुम्ही नक्की ऐका. तर या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण प्रायश्चित्त होम म्हणून एक छोटासा विधी असतो मुंजीत, त्याचा अर्थ काय ते बघितलं होतं. आणि याच्या मागच्या एपिसोडमध्ये मंगलाष्टक कशी तयार केली जातात किंवा मुंज लागताना मंगलाष्टकं म्हणतात ते मंगलाष्टकसुद्धा या चॅनलवर अव्हेलेबल आहे, ती पण तुम्ही नक्की ऐका. तर मंगलाष्टकानंतर प्रायश्चित्त होम हा छोटा विधी आणि त्याच्यानंतरच्या मेन विधी म्हणजेच उपनयन या विधीची माहिती आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर का या विधीची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शिवाय तुमच्या ओळखीत रिलेटिव्समध्ये कोणाची मुंज असेल तर त्यांना या विधींची माहितीसुद्धा नक्की पाठवा. म्हणजेच हे विधी मुंजीत ॲक्च्युली चालू असताना तुम्हाला त्यांचा अर्थ व्यवस्थित समजलेला असेल. आणि हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. तर या चॅनलमध्ये आपण आता घेऊयात उपनयन या विधीची माहिती. तर या विधीचं नाव आहे उपनयन होम. आणि त्याचं नावच उपनयन होम असं असल्यामुळे उपनयन या संस्कारातील हा विशेष महत्त्वाचा विधी आहे, म्हणजेच मुंजीतला विशेष महत्त्वाचा विधी आहे. तर या विधीमध्ये काय केलं जातं, बटूला अग्निदेव आणि पवमान या देवतांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून अग्नीमध्ये आहुती दिल्या जातात. आणि त्याच्यानंतर बटूला मृगाजीन, यज्ञोपवीत म्हणजेच जानवे ज्याला आपण म्हणतो, आणि पलाशदंड असं बटूच्या हातात देऊन त्याचं मौंजी बंधन केलं जातं. शिवाय या चॅनलवर तुम्हाला मुंज मातृभोजन, चौलकर्म जो मुंजीतला सगळ्यात पहिला विधी असतो, आणि मुंज लागत असतानाचं मंगलाष्टक आणि बाकीच्या विधींची माहिती, शिवाय मातृभोजन, मंगलाष्टक, मुहूर्ताच्या ओव्या, हे सगळं मिळेल. तर आपण यज्ञोपवीत म्हणजेच जानवं ज्याला म्हणतात ते आपल्या वैदिक जीवन धारणेचं एक प्रतीक असतं. आणि याच्यात 9 तंतू असतात. आणि त्याच्यामध्ये हे 9 तंतू म्हणजे ओंकार, अग्नी, नाग, सोम, पितर, प्रजापती, वायू, विश्वदेव आणि यमसुद्धा, या सगळ्यांची यज्ञोपवीत म्हणजेच जानवे याच्यात स्थापना केली जाते. आणि जानव्यात 9 तंतू असतात. त्या 9 तंतूंची 3-3 आणि 3 अशी त्रिसूत्री म्हणजेच सेट्स केले जातात. आणि त्याच्यात ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद या वेदांची स्थापना केली जाते. तर असे हे पवित्र यज्ञोपवीत असं करून आणि या सगळ्यांची एकत्र गाठ बांधली जाते आणि त्यालाच ब्रह्मगाठ असं म्हणतात. आणि हे जे जानवं किंवा यज्ञोपवीत पवित्र असतं ते घातलं जातं आणि आयुष्यभर त्याची धारणा करायची असते. त्यामुळेच आपण बऱ्याच मुलांच्या गळ्यात जर का जानवं असेल तर त्याचा अर्थ असा असतो की यांची मुंज झालेली आहे, असं ते जानव्याचा तो अर्थ असतो. आणि जानव्यालाच यज्ञोपवीत असं दुसरं नाव आहे.
तर अशा प्रकारे उपनयन होम या विधीमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर या एपिसोडमध्ये आपण उपनयन होम विषयी थोडक्यात माहिती घेतली आणि याच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण मौंजीबंधन या विधीविषयी माहिती जाणून घेऊया. त्यामुळे तुम्हाला जर का या सगळ्या विधींची माहिती हवी असेल तर ही मुंज सिरीज नक्की बघा. याची वेगळी प्लेलिस्ट या चॅनलवर ॲव्हेलेबल आहेत. शिवाय मुंजीची गाणी म्हणजे मेनली मंगलाष्टक, मुंजीचं मातृभोजन ही गाणी तर आहेतच. शिवाय मुंजीचा मुहूर्त केला जात असताना मुहूर्ताच्या ज्या ओव्या म्हणतात त्यासुद्धा या चॅनलवर ॲव्हेलेबल आहेत. आणि ही सगळी माहिती खूपच उपयोगी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या रिलेटिव्समध्ये किंवा ओळखीच्यांमध्ये कोणाची मुंज असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आणि आपण मौंजीबंधन या विधीविषयी माहिती घेऊन भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.